एक आपली छोटीशी भेट नाही म्हणता येईल, एक तुमचं फक्त सत्कार करायला आमच्याकडे काय नव्हतं म्हणून, पण ही तुम्ही स्वीकारावी अशी आमची मनोमन इच्छा आहे. तर आपण द्यायचे. प्लीज प्लीज रुपेश. त्याच्यावरचं मी फार सुवर्ण अक्षरात लिहिलंय, ते तरी वाचायला पाहिजे तुम्ही निदान. समालोचन करणे एवढं सोपं नसते, खूप कठीण गोष्ट असते. कारण शब्दांची रचना चुकली किंवा एखादा शब्द चुकला तर बरंच काही वेगळं घडत असते. आपलं पूर्ण बिझी शेड्यूल असताना सुद्धा फक्त रुपेश प्लीज तू आला पाहिजे एवढंच फक्त सांगितलं होतं, आणि 4 दिवस या स्पर्धेसाठी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आला, त्याबद्दल खूप आभार. रुपेश, काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? नक्कीच स्पर्धा तर चांगली झाली. आयोजकांनी खूप मेहनत केली होती, म्हणूनच या स्पर्धेला यश आलं, यात काही शंका नाही. परंतु हे पहिलं मानधन घेतोय मी, परंतु हे मानधन नक्कीच प्लीज कारण जेव्हा समालोचनाला सुरुवात केली तेव्हाच ठरवलं. नक्कीच मी जेव्हा रुपेशनी पण मला फोन केला होता की कधीच नाही मी मानधन देत असाल तर मी येत नाही, मी फक्त एक प्रयत्न करतोय शिकण्याचा आणि भरपूर शिकायला मिळतं आणि प्रयत्न करत राहील. धन्यवाद. निश्चित हे समजते माणसाचा स्वभाव काय आणि माणसा